पुण्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकीदरम्यान महिलांचं ढोल पथक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होतं। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि या मिरवणुकीची सुरुवात पुण्यातील गणेशोत्सवाला देखील सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकता वेगवेगळी जी वाद्य पथक आहेत या ठिकाणी गणेशाच्या पुढे वादन करून आपली कला सादर करत आहेत। हे एक पथक आहे जे महिलांचं पथक आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेशाच्या चरणी आपली सेवा अर्पण करत आहे। आपण बघू शकता वेगवेगळ्या महिला ज्या आहेत ते अलंकार घालून आणि पारंपरिक वेशभूषा धारण करून ढोल वादन करत आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा महिलांचा हा जो संघ आहे तो दगडूशेठच्या समोर आपलं वादन करताना दिसत आहे। एकूणच पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक म्हटली की वेगवेगळे बॅट पथकं असतील किंवा वेगवेगळे ढोल पथकं असतील यांचा एक अनोखा संगम असल्याचं म्हटलं जातं आणि दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील जवळपास 7 ते 8 ढोल पथकं आणि 2 बॅट पथकं यांची जी एक वेगळी सलामी आहे ती या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी असताना मिळत आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीनंतर वेगवेगळ्या मिरवणुकांना जी आहे ती सुरुवात होत आहे आणि अवघी पुण्यनगरी जी आहे ती गणेशाच्या जयजयकाराने किंवा गणेशाच्या नावाने दुमदुमून निघत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।